मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे हिंदी सिनेसृष्टीतही काम करताना दिसतायत। अशीच एक अभिनेत्री जिने मराठी आणि हिंदी या दोन्ही इंडस्ट्रीत काम करण्याचा अनुभव दिल के करीब विथ सुरेखा तळवरकर या मुलाखतीत दिलाय। जिम्मा 2 ते रॉकी एंड रानी की प्रेम कहानी, ये रिश्ता क्या कहलाता है अशा हिंदी आणि मराठी दोन्ही सिनेसृष्टीत काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय। तर आता ठरलं तर मग या मालिकेत अर्जुनच्या विरोधात दामिनीची भूमिका निभावणारी ही क्षिती जोग हिनं मराठी हिंदी सृष्टीत काम करण्याचा अनुभवही सांगितलाय, ज्यात ती म्हणतीये मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत काम करताना पैसा हा खूप मोठा फरक जाणवतो। मराठी इंडस्ट्रीत एक मालिका बनवण्यासाठी जेवढा खर्च होत असेल त्यापेक्षाही डबल हिंदी सिनेसृष्टीत होतो, पण मेहनत मात्र सारखीच असते। आणि लोकांना एक चुकीची संकल्पना देखील आहे की मराठी कलाकारांना हिंदी इंडस्ट्रीमध्ये चुकीची वागणूक दिली जाते। यावर माझा ठाम विरोध आहे, कारण मला मिळालेला अनुभव हा त्याही पेक्षा उलट आहे। आपण एक मराठी कलाकार आहोत याचा हिंदी इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक आदर दिला जातो। मराठी कलाकार म्हटल्यावर शिस्तप्रिय कलाकार असणारच असं सर्टिफिकेट देखील मला दिलंय, असं क्षिती जोग मुलाखतीत म्हणालीये। तर यावर तुमचं काय मत आहे आणि क्षिती जोग यांचं हे म्हणणं तुम्हाला पटलंय का? आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।